एप्रिल 1680 रायगडावर जणू आभाळ फाटलं होतं. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून दुःखाची लाट उसळली होती. ज्या हातांनी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरलं होतं, ज्या हातांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या होत्या, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले होते. वयाची अवघी 50 वर्ष, पण या 50 वर्षात महाराजांनी जे साध्य केले ते हजारो वर्षाच्या इतिहासात कुणालाही जमलं नव्हतं. सतत युद्धाचा प्रसंग, धावपळ, मोहिमा आणि स्वराज्याची चिंता महाराजांची प्रकृती खालावली होती. हनुमान जयंतीचा तो दिवस, रायगडावर शांतता पसरली होती आणि अखेर दुपारी या दैदिप्यमान सूर्याचा अस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांनी मागे काय सोडलं? त्यांनी मागे फक्त किल्ले आणि प्रदेश नाही सोडला, तर त्यांनी मागे सोडला अजिंक्य वारसा आणि स्वराज्य टिकवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. स्त्री सन्मान, ज्या काळात स्त्रियांना वस्तू समजलं जायचं, तिथे शिवरायांनी परस्त्रीला माते समान मानण्याची शिकवण दिली. गनिमी कावा, बलाढ्य शत्रूला आपल्या बुद्धीच्या जोरावर कसं हरवायचं हे त्यांनी जगाला शिकवलं. रयतेचा राजा शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, इतकी शिस्त आणि प्रेम त्यांच्या प्रशासनात होतं. जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. त्यांच्या स्मृती दिन म्हणजे केवळ दुःख करण्याचा दिवस नाही, तर त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस. निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, अशा या न्यायनिष्ठ प्रजाहितदक्ष राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्मृतीनिमित्त मानाचा मुजरा. जय शिवराय.